चला, आता कॉमर्सच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि आता पहिला दिवस ॲडमिशन नंतर कॉलेजचा. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. एक नवीन आयुष्य आहे तुमच्यासाठी. नवीन गोष्टी होणार आहेत. नवीन अनस्ट्रक्चर्ड लाईफ चालू होणार आहे तुमचं, जिथं तुम्हाला स्वतःचे स्वतः डिसिजन घ्यायचे आहेत. आणि तुमचं फक्त आता ॲडमिशन झालं, कॉलेज मिळालं की काम संपलेलं नाही. आता खरं काम चालू झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वागत. मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय क्वालिफिकेशन. आणि मी मास्टर्स इन कॉमर्स पण केलेलं आहे. आणि गेले 10 वर्ष माझा डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टॅक्सेशनची प्रॅक्टिस मी करतो. आणि ह्या प्रॅक्टिसमधून मला ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मी असे व्हिडिओज करतो, जेणेकरून यंग जे कॉमर्सला येणारी मुले आहेत त्यांच्या डिसिजन मेकिंगमध्ये एक हेल्प होईल त्यांना, आणि ते चांगलं आयुष्य त्यांचं पुढं घडवू शकतं. तर आता पहिला दिवस कॉलेजचा. सगळे कॉलेजचे वेगवेगळे प्रकारची मुलं भेटणार आहेत, वेगवेगळ्या शाळेतले, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे, वेगळ्या वेगळ्या स्टेटसचे, वेगळ्या वेगळ्या कुवतीचे मुलं भेटणार आहेत तुम्हाला. आणि हे एक वेगळं जग असणार आहे. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोड्या काही काही गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुमचं आयुष्य हे, किंवा हा वेळ तुम्ही जर सदुपयोग केला तर तुमचं आयुष्य एक वेगळ्या आयामावर जाऊ शकतं, वेगळ्या लेवलवर जाऊ शकतं, असं माझ्या दृष्टिकोन आहे. तर पहिला पॉईंट मला असं वाटतो की तुम्ही स्टार्ट मेकिंग गुड फ्रेंड्स. पहिली गोष्ट म्हणजे आता कुठेही नवीन गेलं तर यू स्टार्ट मेकिंग अक्वाइंटन्सेस आणि देन फ्रेंड्स आणि मित्रमैत्रिणी होतात. तर तुम्ही, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो खूप कमी लोक इमोशनलीच डिसिजन घेतात. आणि इमोशनलीच घेतला पाहिजे, पण थोडंसं इंटेलिजन्स हवा किंवा गायडन्स हवा, जेणेकरून आपण एक चांगला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला आयुष्यभरासाठी उपयोगी होऊ शकतो. तर ट्राय टू मेक गुड फ्रेंड्स हू हॅव गोल्स. मला असं वाटतं की मित्र कसाही असो किंवा मैत्रीण कशीही असो, त्यांच्या आयुष्यात काहीतरी गोल्स हवेत, ॲम्बिशन हवं, आणि त्याच्यासाठी ते झटले पाहिजे. हळूहळू हळूहळू तुम्हाला हे कळेल जसं जसं तुमचा संपर्क वाढेल. दुसरी गोष्ट, ते तुमच्या पर्सनॅलिटीशी अलाइन झालेले पाहिजेत असं मला वाटतं, जेणेकरून तुमचे विचार जुळतात आणि तुमच्याहून थोडेसे त्यांचे प्रगल्भ विचार असतील, विचारांची देवाणघेवाण होती. तुमचे जर गोल्स एकत्र असतील तर तुम्ही एकत्र अभ्यास करता, तुमचं रुटीन एकत्र असतं, तुम्हाला एकमेकांबरोबर तुम्ही चर्चा केल्यावर मन मोकळे गप्पा मारू शकता. त्याच्यामुळं गोल्स असणारे, तुमच्या गोल्सशी अलाइन होणारे असे मित्रमैत्रिणी बनवा, जेणेकरून तुम्हाला एक योग्य पार्टनर ग्रुप असा तयार होईल आणि तुम्हाला या कॉलेजमध्ये मजा यायला लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आणि हो, मला हे आता प्रकर्षाने सांगू वाटतं की डोंट ट्राय टू बी समवन एल्स फ्रॉम वेअर विच यू आर. म्हणजे बरीच मुलं काय करतात की हा खूप छान, हा खूप भारी आहे रे, तर मी पण ह्याच्यासारखा राहतो, मी आता ब्रँडेड कपडे घालतो, मी आता ब्रँडेड गोष्टी घेतो आणि हे करतो आणि ते करतो. डोंट डू इट. बी युअर सेल्फ. दॅट इज द युनिक थिंग विच यू हॅव, आणि दॅट वुड समथिंग पीपल वुड ॲप्रिशिएट और फ्रेंड्स वुड ॲप्रिशिएट. तेव्हा तुम्ही स्वतः बनून राहा. तुमच्या कालपेक्षा आजचा तुम्ही हा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा आणि बी युअर सेल्फ. आणि तुमची मित्र मैत्रिणी ॲक्वाइंटन्सेस ग्रुप्स बनवा आणि एन्जॉय करायला लागा आता एक एक गोष्ट मिनिंगफुली. दुसरा, मला आता इंडियामध्ये खूप हा पॉईंट जाणवतो, एस्पेशली जे रुरल एरियाजमधनं लोक येतात, की इंग्लिश त्यांचं हे कच्चं असतं. त्यांना लिहिता येतं, वाचता येतं, पण कम्युनिकेशन, अगदी फ्लुएन्सी नाही पण कम्युनिकेशन, ग्रॅमॅटिकली करेक्ट असणं हे पण होत नाही. तर सिम्पल सिम्पल सेंटेन्सेस यूज करायचा प्रयत्न करा. इंग्लिश सगळ्यात महत्त्व सुधारायचं असेल तर तुम्हाला इंग्लिशचं वाचन पाहिजे. न्यूजपेपर वाचा, छोटी छोटी पुस्तकं वाचा तुम्हाला जी आवडतात इंग्लिशमध्ये. नंतर इंग्लिशच्या सिरीज बघा तुम्ही. टीव्ही, आजकाल कॉम्प्युटर, नेटफ्लिक्स, प्राईम सगळं आले इंग्लिशमध्ये. बघा, भले कॅप्शन्स असू दे पण इंग्लिशमध्ये बघायला चालू करा. इंग्लिश मूवीज बघा. तुम्ही ज्यावेळेस हे करायला लागला, अजून ऍप्स आलेत बरेच ज्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता आणि ते पुढचा माणूस पण सांगतो की इंग्लिश तुम्ही बरोबर बोलता का, फोनवर बोलू शकता आणि पुढचा माणूस सांगतो प्रायव्हेटली. त्यामुळे तुम्ही हळूहळू तुमचं इंग्लिश हे वाढवत जा.
जे आता खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर खूप छान फ्लुएंटली इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करत असाल तर इवन इफ यू आर नॉट इंटेलिजंट यू सीम टू बी इंटेलिजंट. ते चुकीचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली ती सिच्युएशन येते इंडियामध्ये. त्यामुळं ट्राय टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. मला ते क्लासेस स्पोकन इंग्लिशमध्ये कधीच बिलीफ नव्हता आणि अजूनही नाही. मला वाटत नाही, कारण की इंग्लिश हे प्रॅक्टिसमधनं, तुमच्या रोजच्या व्होकॅब्युलरीमधनं ह्याच्यातनं ग्रो होतं. सो ट्राय टू डू दॅट. तिसरा पॉईंट म्हणजे आता अवांतर वाचन चालू वाढवा. तुम्हाला आवडत जरी नसेल तरी न्यूजपेपर वाचायला चालू करा. आणि नुसते वाचू नका. पहिल्यांदा हेडलाईन्स वाचा, मग नंतर एडिटोरियल आर्टिकल्स वाचा, मग नंतर त्याच्यामध्ये डीपमध्ये जा. जसं एखादा UPSC MPSCचा मुलगा अभ्यास करतो, तुम्हाला आवडणाऱ्या विषयावर, जर समज आपले प्राईम मिनिस्टर कुठल्या तरी देशात गेलेत, का गेलेत, आपले आणि त्यांचे संबंध कसे आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, तिथं काय ते डील साईन करणार आहे, त्या डीलचा काय इम्पॅक्ट होणार आहे, हे सगळं वाचायचा, समजण्याचा प्रयत्न करा. चौथा पॉईंट म्हणजे पुढचा पॉईंट म्हणजे स्टार्ट लर्निंग कॉम्प्युटर स्किल्स. आणि कॉम्प्युटर तर आजकाल सगळ्यांनाच येतं, पण विशेषतः कॉमर्समध्ये लागणारं म्हणजे एक्सेल, ह्याच्यावर प्रभुत्व मिळवायचा प्रयत्न चालू करा तुम्ही. त्याचे फॉर्म्युलेज, VLOOKUP, HLOOKUP, समीफ, छोट्यापासून हायरपर्यंत मॅक्रोज, हे सगळं जाणण्याचा प्रयत्न करा. कोर्सेस करा यूट्यूबवरनं फ्रीवाले, आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला लागा, जेणेकरून तुम्हाला काही करायचं म्हणलं तर पटकन व्हायला पाहिजे. ॲज गुड ॲज व्हिडिओ एडिटिंग जसं करतात त्याच्यात स्किल सेट येते, तसंच एक्सेलचं पण आहे. तुम्ही करून 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 तुमच्या फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ होतात, आणि माऊस न वापरता तुम्ही कीबोर्ड यूज करून फास्ट गोष्टी सॉल्व्ह करू शकता. हे खूप महत्वाचं आहे. हे करून हे लक्षात ठेवा आणि चालू करा. त्याच्यानंतर मला आता हे मी सगळे पॉईंट लिहून काढले, कारण की मला बोलायला सोपं होतं आणि लक्षातही राहतं की काय बोलायचंय. त्याच्यानंतर मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी विशिष्ट हॉबी असेल तर ती जोपासायला चालू करा. कारण की तुम्हाला बॅलन्स लाईफ जगायला आणि पुढं बॅलन्स लाईफ राहायला हे खूप महत्वाचं आहे. काहीकांना नाटकाची आवड असतं, ते करा. काहीकांना वाद्यांची आवड असतं, ते करा. काहीकांना स्पोर्ट्स आवडतात, ते करा. तर त्या या सगळ्या, आत्ताच ही वेळ आहे तुम्ही ह्या हॉबीज जपण्याची, करण्याची. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. तिथं पण तुमचे मित्र होतील, तिथं पण ग्रुप होईल, ते करा. त्याच्यातले स्किल्स वाढवा. तुम्हाला त्या अनुषंगाने कुठं कॉम्पिटिशन्स खेळायचे असतील तर ते कॉम्पिटिशन्स खेळा, जेणेकरून तुमची पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलप होईल आणि एक डिसिप्लिन तयार होईल या स्पोर्ट्स, वाद्य आणि या सगळ्यामध्ये. आणि लास्ट पॉईंट म्हणजे हे एक अंदाजे मी पॉईंट दिले, आणि लास्ट पॉईंट म्हणजे कॉलेज लाईफ रिस्पॉन्सिबली एन्जॉय करायला चालू करा. रिस्पॉन्सिबिलिटी करणं खूप महत्वाचं आहे. आज कुठल्याही प्रकारच्या नशेच्या आहारी जाऊ नका. वेडं पाऊल उचलू नका. आयुष्य हे खूप सुंदर आहे. तुम्ही हे लेजिटिमेटली खूप चांगल्या प्रकारे याचा आनंद घेऊ शकता, आणि तेच करायचा प्रयत्न करा तुम्ही. ओपन राहा, गप्पा मारा, मैत्री करा, तुमच्या लाईक माइंडेड पीपल शोधा, काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करा, गोष्टी समजून घ्या, बिझनेस समजून घ्या, जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल आणि पुढच्या आयुष्यात तुम्हाला याचा वापर होईल. ह्या गोष्टींचा विचार करून तुमची पुढची पावलं उचला. आणि कधीही काही तुम्हाला वाटलं, चर्चा करू वाटली, तर मला DM करा, कमेंट करा. मी माझ्या वतीने सगळ्यांना उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद. होपफुली तुम्हाला यातनं शिकायला मिळेल. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ, म्हणजे मला कळेल. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.